तुम्हाला फोटोज काढायला खूप जास्त आवडतात, पण कोणी फोटो काढणारं नाही आहे किंवा प्रत्येक वेळेस त्या कॅमेऱ्याच्या सेटिंगजवळ जाऊन क्लिक करणं थोडंसं धावपळीचं होतं. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? तर अशा वेळेस तुम्ही हे वाला ब्लूटूथ डिव्हाइस यूज करू शकता, जे आहे सेल्फी डिव्हाइस म्हणू शकता तुम्ही याला. एक छोटंसं रिमोट असतं हे आणि मोबाईलला कनेक्टेड होतं ब्लूटूथच्या साहाय्याने. ते कशाप्रकारे ते मी तुम्हाला पुढे सांगते आणि याने फोटोज क्लिक होतात. तर ते कशाप्रकारे आपण बघणार आहोत आता. हे बघा, इथं ऑन ऑफचं बटन आहे. तर ऑन केल्यानंतर अशा प्रकारची ब्ल्यू लाईट ब्लिंक होते. इथं 2 ऑप्शन आहेत, एक iOS सेटिंग आणि एक अँड्रॉइडसाठी सेटिंग आहे. तर आपल्याला इथं ब्लूटूथ मोबाईलमधलं ब्लूटूथ ऑन करायचं आहे. त्यानंतर आणि आपल्याला हे कनेक्ट करायचं आहे. ब्लूटूथ वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं काहीसं कनेक्ट होतं हे आणि कनेक्ट झाल्यानंतर आता आपण फोटोग्राफीसाठी रेडी आहोत. तर तुम्ही ते सेल्फ फोटोग्राफी आरामशीर करू शकता फक्त एका क्लिकच्या साहाय्याने. तर इथं मी Instagramच्या जी स्टोरी आहे त्याच्या साहाय्याने फोटोज क्लिक करते आहे. तुम्ही नॉर्मल कॅमेऱ्याने सुद्धा फोटो क्लिक करू शकता. तर Amazonवरून परचेस केला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.